तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवस आता दिल्ली दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे। बैठकीसाठी शिंदेंच्या पाठोपाठ फडणवीस आता दिल्लीत जाणार अशी माहिती मिळते आहे। महत्त्वाच्या घडामोडी दिल्लीमध्ये घडताना पाहायला मिळत आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 2 दिवस दिल्ली दौरा असेल। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक ही दिल्लीमध्ये पार पडणार आहे। बैठकीसाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीत जाणार अशी माहिती मिळते। आज दिल्लीमध्ये नीती आयोगाची महत्त्वाची बैठक सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय अनेक महत्त्वाच्या घडामोडी दिल्लीमध्ये घडताना पाहायला मिळतात। महत्त्वाच्या बैठका सुद्धा होत आहेत। आजच्या बैठकीत नेमकं काय घडू शकतं? कोणत्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होईल? राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह राज्यात केंद्राचे नीती आयोगामध्ये असलेले 15 केंद्रीय मंत्री अशी हा नीती आयोगाची रचना आहे। त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अध्यक्ष असतात। मात्र या सगळ्या बैठकांवरती इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत, इंडिया आघाडीचे जे सरकार आहेत, त्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। त्यांच्या राज्याला निधी मिळत नाही म्हणून। त्यामुळे 7 राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित नसतील अशी माहिती मिळत आहे। त्यानंतर जर आपण पाहिले तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा म्हणून नदीजोड प्रकल्प आहे। त्याचबरोबर कांद्याची निर्यात बंदी आहे, सोयाबीनचा प्रश्न आहे, कापसाला भाव नाहीये। या सगळ्या प्रश्नावरती केंद्राची जी निर्यात आणि आयात बंदीचं धोरण असतं त्याचा परिणामकारक होत असतो। या संदर्भात देखील मुद्दे मांडले जाणार आहे। दुसरा आहे नदीजोड प्रकल्प। नदीजोड प्रकल्पाला मोठा भरीव निधी दिला गेला तर महाराष्ट्र संदर्भात जे काही पुराचं संकट उभं राहिलेलं आहे ते काही अंशी तरी कमी करता येईल असं तज्ञांचं मत आहे। त्या दृष्टिकोनातून काही मुद्दे आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रासाठी मांडले जातील। आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्र हे सध्या आगामी काळामध्ये निवडणुका आहेत, त्यामुळे महाराष्ट्राला मोठ्या निधीची अपेक्षा आजच्या बैठकीमधून असणार। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या निवेदनामध्ये महाराष्ट्रासाठी काय मागतात हे महत्त्वाचं आहे। आणि 2047चं विजन जे 2047 पर्यंत भारताला नेमकं काय घडतं, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।